एक वकील या नात्याने मी सांगतोय की ज्याही वेळेस आपण काही खरेदी करत असतो ते एक 7 ते 8% त्या ठिकाणी आपल्याला एक स्टॅम्प ड्युटी भरावी लागते. मग 300 कोटी रुपयाची जर त्या ठिकाणी खरेदी झाली असेल तर त्याचे 7% किती होतात? 21 कोटी. मग 21 कोटी त्या ठिकाणी स्टॅम्प ड्युटी भरणं गरजेचं होतं किंवा त्या ठिकाणी कायदेशीररित्या ती रक्कम भरून त्या ठिकाणी तो व्यवहार होणं त्या ठिकाणी उचित होतं. परंतु त्या ठिकाणी फक्त तो व्यवहार 500 रुपयामध्ये त्या ठिकाणी तो पूर्ण झालेला आहे. तर आपण दुसरा एक त्या ठिकाणी आपण पार्थ पवारांकडून धडा घेतला पाहिजे की बिझनेस करताना जे काही जमिनी वगैरे खरेदी करत असतात तर त्या ठिकाणी ही पैशाची कशी त्या ठिकाणी बचत केली पाहिजे किंवा त्या ठिकाणी रजिस्ट्री करत असताना पैसा कसा वाचवला पाहिजे हाही धडा आपण त्या ठिकाणी पार्थ पवारांकडून शिकलं पाहिजे. की 300 कोटीची त्या ठिकाणी त्यांनी खरेदी दाखवलेली आहे, परंतु ऍक्च्युअल ती 1800 कोटीची जमीन आहे. पण 1800 कोटीची जर जमीन आपण जर ती पकडली तर जवळपास 126 कोटी रुपये त्या ठिकाणी स्टॅम्प ड्युटी होते. आणि आपले महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार हे नेहमी त्या ठिकाणी त्यांची एक खंत असते किंवा त्यांची एक ओरड असते की आपल्या तिजोरीमध्ये पैसे नाहीये, आपल्या तिजोरी खणखणाट झालेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपण शेतकऱ्यांना कशी मदत देऊ शकतो की आपण शेतकऱ्यांचा सातबारा कसा कोरा करू शकतो, नाही का? हे अशक्य गोष्ट आहे. तर मला माननीय दादांना एवढंच म्हणायचं आहे की दादा, जर 300 कोटीचा व्यवहार झालेला असताना त्या ठिकाणी फक्त 500 रुपये स्टॅम्प ड्युटी भरून त्या ठिकाणी जर जमीन खरेदी होत असेल आणि 21 कोटी रुपये त्या ठिकाणी जर वाचवले जात असतील किंवा 21 कोटीचा त्या ठिकाणी फ्रॉड होत असेल तर मग मला सांगा दादा की आपल्या तिजोरीमध्ये पैसे कसे येतील? आणि आपल्या तिजोरीत जर पैसे आलेच नाही तर आपण शेतकऱ्यांचा सातबारा कसा करू शकणार? तर सर्वप्रथम आपल्याला ह्या गोष्टीवर त्या ठिकाणी कुठेतरी आळा घालणं गरजेचं वाटत नाही का? आणि हे फक्त प्रकरण उघडकीस आलं म्हणून आपण त्या गोष्टीची चर्चा करत आहोत. परंतु मी गॅरंटीनं सांगतो, 500 रुपयाच्या बॉन्ड पेपरवर सांगतो की महाराष्ट्रात असे हजारो प्रकरण असतील की जी काही वतनं आहेत किंवा ज्या काही शासकीय जमिनी आहेत त्या राजकीय व्यक्तींनी मोठमोठ्या उच्च अधिकाऱ्यांना हाताशी धरून त्या ठिकाणी त्यांनी त्या लाटलेल्या आहे, गिळंकृत केलेल्या आहे आणि त्या ठिकाणी त्यांनी त्या हडप केलेल्या आहे.